हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? व्हेरी गुड. अंक चमत्कार या कार्यक्रमास आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी न्यूमरोलॉजिस्ट उल्का चौधरी सहर्ष स्वागत करीत आहे. वेलकम टू माय शो. मित्रांनो, काय आहे तुमच्या नशिबात हे जाणून घेण्याची इच्छा किंवा जिज्ञासा आपल्यापैकी सगळ्यांनाच असते, नाही का? अशा वेळी आपण ज्योतिषशास्त्राची मदत घेतो. आता ज्योतिषशास्त्रावर आधारलेलं आणखी एक प्रभावी शास्त्र म्हणजेच अंकशास्त्र अर्थात न्यूमरोलॉजी. मंडळी, अंकशास्त्र हे विश्वातील सर्वात प्राचीन शास्त्र आहे. यातील प्रत्येक अंकाचं महत्त्व आणि उपयुक्तता लक्षात घेतली तर अंकशास्त्र सुद्धा मानवाचं भविष्य सांगू शकतं हे आजच्या विज्ञान युगात सिद्ध झालंय. फ्रेंड्स, आपल्या आयुष्यात अंकांचं स्थान काय? तर आयुष्य म्हणजे सगळा आकड्यांचाच तर खेळ. आपण सगळेच चालता बोलता उठता बसता अंकांच्या अधीनच तर असतो. जस्ट इमॅजिन, कल्पना करा, दिवसाची सुरुवात तुम्ही अंकांशिवाय करायची ठरवली तर ते शक्य होईल? इज इट पॉसिबल? आता बघा, सकाळी उठल्यावर सर्वप्रथम किती वाजले हे पाहण्यासाठी तुम्ही घड्याळ बघणारच, म्हणजे अंकांचा संबंध आलाच. त्यानंतर तुम्हाला एखादा कॉल करायचा झाल्यास किंवा कोणताही व्यवहार करायचा झाल्यास मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबरचा वापर केल्याशिवाय गत्यंतरच नाही. टीव्हीवर तुमची आवडती सिरियल असो किंवा न्यूज असो, त्या वेळेवर लावण्याकरता तुम्ही घड्याळाकडे आणि रिमोटवरच्या अंकांकडे बघणारच, म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा अंकांशी संबंध येणारच. पण समजा काही वेळाकरता तुम्ही नंबर्स म्हणजेच अंक वापरलेच नाहीत तर? पण घरातून बाहेर पडल्यावर कुठेही जाताना, ऑफिसला जाताना, बस किंवा लोकल पकडण्यासाठी, गाडीत पेट्रोल भरताना, ATM मधून पैसे काढताना, लिफ्टनी वर खाली जाताना तुम्हाला अंकांचा वापर टाळणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. आता लिफ्टनी असो किंवा जीवनात असो, ट्रस्ट मी फ्रेंड्स, वरच्या स्तरावर जायचं असेल तर अंकच आपल्याला मदत करतात. एकूण काय, मनुष्याच्या अगदी जन्मापासून म्हणजे त्याची जन्मतारीख, जन्मवेळ इथपासून नंबर्स मागे लागण्याची जी सुरुवात होते ती काही आयुष्याच्या अंतापर्यंत संपत नाही. लक्षात घ्या, आयुष्यात मनुष्य सर्वप्रथम अंक शिकतो, त्यांच्याशी खेळतो आणि मग नियतीच्या रूपाने अंक आयुष्यभर त्याच्या आयुष्याशी खेळत राहतात. हे अंक मोठे चमत्कारिक असतात हो. एकतर ते भाग्य उजळवणारे चमत्कार करतात किंवा निराश करणाऱ्या घटनाही घडवतात. अंक आपल्याला हसवतात तसे रडवतात सुद्धा. प्रसंगी हे अंक शेअर बाजारात उसळी मारून तुम्हाला मालामाल करतात, तर हेच अंक सेन्सेक्स कोसळल्यावर एका रात्रीत तुम्हाला बर्बाद देखील करू शकतात. तुम्ही जॉब करत असाल तर अंकच तुम्हाला प्रमोशन देतात आणि हे अंकच तुमचं डिग्रेडेशन सुद्धा करू शकतात. तुम्ही विद्यार्थी असाल तर अंकच तुम्हाला फर्स्ट क्लास देऊन यशाची उत्तुंग सफर घडवतात आणि हेच अंक तुम्हाला अपयशाची धूळ देखील चाखायला लावतात. अंकांची बेरीज जमली तर सत्याची गणितं सुद्धा जुळतात, पण बेरीज हुकली तर हक्काची मतं देखील इकडे तिकडे फुटतात. इतकंच काय, अंक बदलवतात विजयी पताका. त्याने का क्रिकेटमध्ये 1 रन कमी पडते आणि विजयाची माळ विरुद्ध पक्षाच्या गळ्यात पडते. आणि हो, अंकच तुम्हाला तुमच्या आयुष्याचा जोडीदार देखील मिळवून देतात, पण अंकच तुमचं ब्रेकअप देखील करू शकतात. परमेश्वरानेच निश्चित करून ठेवली आहे या जगात तुमची येण्याची आणि जाण्याची वेळ, म्हणजे आहे की नाही सगळा आकड्यांचाच तर खेळ. याचा अधिक खोलवर विचार करता माझ्या लक्षात येऊ लागलं की अंकांची ही दुनियाच मोठी, विलक्षण, गूढ आणि अत्यंत अद्भुत अशी आहे. असं म्हणतात की प्राचीन काळी आपल्या ऋषीमुनींनी अंकशास्त्राचा फारसा अभ्यास केल्याची माहिती उपलब्ध नाही, पण माझा सिद्धांत असा सांगतो की आपल्या ऋषीमुनींना या अंकांच्या दैवी शक्तींची उत्तम जाण होती. नाहीतर 7 वारांचाच आठवडा का, ग्रह 9च का, राशी 12च का, 108 म्हण्यांच्या जपमाळेने सर्व सिद्धी का प्राप्त होतात, गणपती बाप्पाला 21 दुर्वा 21 मोदकांचाच नैवेद्य का?
अंक अंक आणि अंक मनात कल्लोळ उठला. अंकांचा शोध घेण्यासाठी, त्यावर अधिक संशोधन करण्यासाठी आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणासाठी मी बाहेर पडले. अनेक गुरुजन भेटले. अंक चमत्काराचा साक्षात्कार झाला. आता अंक माझ्याशी स्वतःहून बोलू लागले. मी न्यूमरोलॉजिस्ट झाले, रत्नविशारद झाले आणि निश्चय केला, मनुष्य जन्म तर एकदाच आहे. तेव्हा प्राप्त झालेलं ज्ञान मुक्त हस्ताने मानव कल्याणासाठी अर्पण करायचे. चला तर मग करूया अंकांच्या व्यक्तिमत्वांचा सखोल विचार. 9 अंकांच्या करामतींचा अंक आविष्कार रत्नस्फटिकांच्या मदतीने आणि अंकशास्त्राच्या आधाराने तुमच्या भविष्यात अंक चमत्कार कसा घडेल हे मी तुम्हाला सांगते.